रामकृष्ण हरी. तर चला, आज आपण आलो आहोत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज लोहगाव या मंदिरामध्ये. मंदिराच्या बाहेर भव्य असं तुळशी वृंदावन आहे आणि प्रवेशद्वारातून आत गेल्यावर खूप मोठा असा सभा मंडप आहे. आत आल्यानंतर प्रथम आपल्याला दिसते ते कासव पितळेच्या धातूपासून बनवलेले, त्यानंतर दगडी पादुका. लोहगाव हे संत तुकाराम महाराजांच्या आजोळ आहे. यांची आई येथील गुळवेंच्या घरातील होती. यानंतर आपल्याला संत तुकाराम महाराजांचं दर्शन होतं. भव्य अशी तुकाराम महाराजांची मूर्ती, त्यांच्याच बाजूला उभे असलेले गणराज. यानंतर पाठीमागे श्री संत ज्ञानेश्वर माऊली आणि शेजारीच मायबाप श्री विठ्ठल रुक्माई आणि त्यांच्याच बाजूला असलेले आपले श्री संत तुकाराम महाराज. आषाढी एकादशीच्या निमित्ताने आलेला हा योग खरंच खूपच अविस्मरणीय होता. तर सर्व देवतांचं दर्शन घेऊन आम्ही बाहेर सभा मंडपात आलो. तर तिथं महिलांच्या फुगड्यांचा गायनाचा कार्यक्रम खूपच छान चाललेला होता. काही महिला भजनात दंग होत्या तर काही फुगडीमध्ये दंग होत्या. खूपच छान लोभनीय असा हा क्षण होता. खूपच मस्त.